कोणत्या अशा भीषण संकटाने तुमचे चेहरे ग्रासलेले आहेत? मला एवढ्या तातडीचे बोलावणे का बरं? काय सांगू गणराया, हा मोबाईल नावाचा राक्षस आमच्या मुलांच्या मांडुटीवर बसलाय. सारे पालक त्यामुळे अस्वस्थ झाले. अरे देवा, मुलं मोबाईल पासून दूर होतच नाही. रात्रंदिवस हातात फक्त मोबाईल आणि तो मोबाईल. अरे मग अवघड काय? हातातून घ्यायचा आणि फेकून द्यायचा. तेव्हा तुला वाटतं तेवढं आमच्यासाठी सोपं नाही राहिलं ते. त्याचे परिणाम नंतर फार गंभीर होतात. गंभीर परिणाम कसले? माझा पोरगा दिसला का? नाही दिसला. काय झालं? अहो काय सांगू तुम्हाला, सारखा हातात मोबाईल, जेवणात लक्ष नाही, म्हणून हिसकावून घेतला. आता सारा गाव पालथा घातला पण कुठं सापडत नाही. देवा, आता मी काय करू रे? सदू दादू, हा काय प्रकार चाललाय? देवा, त्या मोबाईलवर गेम खेळता खेळता आमच्या पोरांचा गेम झालाय. परवा त्या भिकू किराणवाल्याच्या पोरानं ऑनलाईन गेम मध्ये 3 लाख रुपये घालवले आणि नावाप्रमाणे त्या बापाला केला लावलं. असंभव. असंभव नाही देवा, असाच भोवतोय हा मोबाईल जीवाला. त्या विष्णू मास्तरांचा पोरगा ऑनलाईन गेम मध्ये हरला म्हणून जीव दिला त्याने. माझ्या निर्मितीची एवढी दुरावस्था. ज्या निर्मितीने देवा आयुष्याची माती झाली. परवा एक शाळेतली मुलगी रहदारीच्या रस्त्यावर हात पाय आपटत मोबाईल पाहिजे म्हणून हट्ट धरून बसली आणि तिने अख्खा रस्ता जाम केला होता. पोलीस आले, तिला उचलून घेऊन गेले. म्हणजे बघितलंस, आता इथपर्यंत मजल पोचले. देवा, कोरोना काळात शिक्षणासाठी पर्याय म्हणून वापरलेली वस्तू आता जेथे जातो तेथे तू माझ्या संगाती झाली. आत्मकेंद्रित दुनिया आणि तुटली सारी नाती. काय केलंस रे देवा? मी काय केलं? उलट या भ्रमणध्वनीविषयी असलेलं आकर्षण जर मनुष्य प्राण्याने माझ्याविषयी ठेवलं असतं तर आज आयुष्यात सुखच सुख असतं. देवा, तू तू या मोबाईलची निर्मितीच काय केलीस? अरे, मला बुद्धीची देवता म्हणताना त्याच सद्भावनेने मी या भ्रमणध्वनी निर्मितीला तथास्तु म्हटलं होतं. जन्म झाला मोबाईलचा अन पाहता पाहता सारं जग जवळ आलं. क्षणात जगाच्या खबरी एका बटनावर नवल हे झालं. हजारो मैलांची माणसं ऑनलाईन जवळ आली. आमंत्रणाच्या पत्रिकेसवे भेट ही संकल्पना जुनी झाली. व्हॉट्सअपच्या दुनियेत गुड मॉर्निंग गुड नाईट आणि प्रत्यक्ष भेटीत सर्वांशी करतो हा फाईट. जीव घेणी सेल्फी आणि रीलचे धिंगाणे. अस्वस्थ या समाजाला देवा नको तुझे देणे. माणसाची जातच वाईट नेहमीच बोलतो तावाने. चांगलं केलं तर मी केलं आणि वाईट केलं तर देवाने. देवा, हे तुला काही क्षणाकरता सहन झालं नाही, मग विचार कर आम्ही कसं हे सहन करत असू. तुमच्या रिंगटोनने मी त्रस्त झालो नाही, उलट माझ्या शंखनादापुढे तुमच्या रिंगटोनच्या चिंगड्या उडाल्या असत्या. मी त्रस्त झालो ते तुमच्यामुळे. तेव्हा आम्ही काय केलं? तुम्हीच केलं सगळं. गुन्हेगार ती मुलं नाहीत आणि मीही नाही. खरे गुन्हेगार तुम्ही आहात. माझ्या निर्मितीचा विपर्यास करून तुम्ही हा बाजार मांडला, मी नव्हे. अरे, आपल्याशी संपर्क, कॅमेरा, रेडिओ, घड्याळ, टीव्ही, कॅलेंडर, कॅल्क्युलेटर, बँक व्यवहार, रोजनिशी अभ्यासाच्या नोट्स, महत्वाच्या बातम्या, करमणुकीचे साधन, शैक्षणिक मार्गदर्शन, सर्जनशीलतेला प्रोत्साहन, आरोग्य निरीक्षण, रेकॉर्ड,
मुलांच्या विकासासाठी देखील अत्यंत उपयोगी आणि माहितीचे भांडार आहे माझी निर्मिती. पण तुम्ही काय केलं? असंख्य गंभीर शारीरिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक आजारांचे उगमस्थान करून टाकलं माझ्या या निर्मितीला. मुलं तुमचं अनुकरण करतात. तुम्ही चुकलात म्हणून मुलं चुकली. हे वाक्य फक्त सदू आणि दादूला नव्हे, तर इथे माझ्या समोर उपस्थित असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी बोलतोय. इथे आजूबाजूला मोबाईलमुळे होणाऱ्या दुष्परिणामांचे बॅनर लावलेले आहेत. ते जाता जाता एकदा वाचून जा आणि माझ्यावर खापर फोडणं बंद करा. येतो मी. देवा आम्हाला माफ कर. तेव्हा चूक तर लक्षात आणून दिलीस. आता ती सुधारू कशी ते सांगून जातो देवा. इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सला या सूचना मी दिल्या होत्या, त्या तुम्हालाही सांगतो. 2 वर्षापर्यंतच्या मुलाला कोणतीही स्क्रीन वापरू देऊ नका. मुलांना शांत करण्यासाठी अथवा खाऊ घालण्यासाठी मोबाईलचा मुळीच वापर करू नका. मुलांना संगीत, गप्पा गोष्टी, गाणे व वयानुसार शारीरिक खेळ यात गुंतवा. 2 ते 5 वर्षापर्यंत पालकांच्या देखरेखीखाली दिवसातून फक्त 1 तास सर्वांनी मिळून स्क्रीन पहा. स्क्रीनवरचे कार्यक्रम शैक्षणिक, वयाशी सुसंगत व हिंसा नसलेले असावे याची खात्री करा. जेवताना, झोपताना, प्रवासात स्क्रीन कटाक्षेने टाळा. येतो. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी. अजिबात येणार नाही. पण का देवा, असा रुसवा का बरं? जोपर्यंत माझ्या वचनाची अंमलबजावणी होत नाही, किमान मला तसा शब्द तुम्ही देत नाही, तोपर्यंत येणार नाही. आता झाली का पंचायत? काय करायचं? हो मुलांनो आणि सुज्ञ पालकांनो, द्यायचा का गणपती बाप्पाला शब्द? हो पांढरे शर्टवाले साहेब, द्यायचं का? अंगाशी. देवा, मोबाईलचा अतिरेक आम्ही टाळू अशी तुझ्या पुढे शपथ घेतो. बोला गणपती बाप्पा पुढच्या वर्षी. बाप्पा पुढच्या वर्षी नक्की. लवकर